हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FMच्या माध्यमातून आपण नेहमीच छान वेगवेगळ्या विषयांवर छान दिलखुलास संवाद हा विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांशी मान्यवरांशी साधत असतो. आज आहे जागतिक पर्यावरण दिवस आणि जागतिक पर्यावरण दिनाची आज ही विशेष मुलाखत आपण घेतोय. आणि आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत जिला झाडांवरती भरपूर प्रेम आहे आणि त्यांचा दिवस अगदी म्हणजे काय म्हणतात, सूर्य डोक्यावर आला की त्यांचा दिवस जो सुरू होतो आणि दिवस संपतो तोही झाडांच्या आणि निसर्गाच्या सानिध्यात. तर अशा आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत ईशा कदम मॅडम. मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. आणि ईशा मॅडम बद्दल जर सांगायचं झालं तर त्यांचं BSc केमिस्ट्री झालं होतं. त्या कोकणातून बिलॉंग करतात आणि त्यांना गार्डनिंगची आवड सुद्धा होती. आणि नंतर लग्नानंतर एक स्वतःचा काहीतरी बिझनेस असावा, व्यवसाय सुरू करावा म्हणून त्यांनी गार्डन बकेट नावाची स्वतःची नर्सरी सुरू केली, ज्या नर्सरीमध्ये आज 10,000 पेक्षा जास्त झाड आहेत. या व्यतिरिक्त ईशा मॅडम बद्दल जर सांगायचं झालं किंवा त्यांच्या नर्सरीबद्दल जर सांगायचं झालं तर त्या गार्डन डेव्हलपमेंटसाठी काम करतात. गार्डन मेंटेनन्स, जो रेसिडेंटल आणि काही कमर्शियल एरिया असेल त्याच्यामध्ये गार्डन्स मेंटेनन्स करण्याचे काम करतात. त्या व्यतिरिक्त बऱ्याच वेळेला बऱ्याच इव्हेंटसाठी आपल्याला बऱ्याच ठिकाणी झाडं जी आहेत ती रेंटवरती सुद्धा अवेलेबल करून देतात. त्या व्यतिरिक्त आपण आतापर्यंत बेबी डे केअर ऐकलेलं आहे. लहान बाळांसाठी जशी बाळांची काळजी घेतली जाते त्यासाठी आपले आई वडील बाळाला छान डे केअर मध्ये सोडून जातात. तसंच जर तुमचं होत असेल, अर्थात मी आता 4 दिवस 5 दिवस सुट्टीवरती चाललोय की मग माझ्या बाळांचं अर्थात माझ्या झाडांची निगा कोण राखेल, तर अर्थात त्यासाठी प्लांट डे केअर म्हणून सुद्धा त्यांनी सुरू केलेलं आहे. आणि कॉर्पोरेट गिफ्टिंगसाठी सुद्धा प्लांट्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. तर अशा ज्यांचं झाडांवरती भरपूर प्रेम आहे अशा ईशा कदम मॅडम आज आपल्यासोबत जोडल्या गेल्यात. मॅम, तुमचं खूप खूप स्वागत पुन्हा एकदा आचार्य 90 FM वर. थँक्यू कोमल. तर खरं तर आजची मुलाखत जी आहे मॅम, आपण पर्यावरण दिवस साजरा करतोय आणि तुम्ही बीइंग अ फाउंडर ऑफ दिस नर्सरी एक मोठी जबाबदारी तुम्ही पार पाडताय. म्हणजे पर्यावरणामध्ये जर निसर्गाचा समतोल राखायचा असेल तर कुठेतरी वृक्षारोपण हे झालंच पाहिजे. आणि हे व्हायचं असेल तर ती सुरुवात तुमच्यापासून होते. तर ही सुरुवात कशी झाली? 2022 पहिल्यांदा मी जसं तुम्ही आता सांगितलं 2005ला माझं एज्युकेशन BSc केमिस्ट्रीमध्ये झालं. त्याच्यानंतर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जॉब केल्यानंतर एक असं होतं की स्वतःचं काहीतरी सुरू करायचं. मग का नाही निसर्गाशी रिलेटेड काहीतरी करू जेणेकरून पर्यावरण पण संतुलन राखलं जाईल, प्लस आपलं एक काहीतरी देणं लागतं आपण प्रत्येक निसर्गाचं, तर ते पण आपण कुठून तरी परतफेड करू शकतो. म्हणून मग गार्डन बकेटची सुरुवात झाली. 2022ला मी नर्सरी ओपन केली माझी, नेरूळला आहे सेक्टर 19ला. आणि एक असं होतं की आता आपण नर्सऱ्या बघतो पण मग ते आहे ते नॉन एज्युकेटेड लोक तसं करतात, पण आपण त्याच्यापेक्षा वेगळं काय देऊ शकतो. कारण बिईंग अ एज्युकेटेड पर्सन आपण लोकांना एक कन्सल्टेशन किंवा प्रॉपर कशा पद्धतीने तुम्ही झाडं लावू शकता, कुठच्या पद्धतीची झाडं तुम्ही सिलेक्ट करू शकता ॲज पर युअर घरातल्या एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड असेल किंवा काही असेल, तर त्या आपण एक ॲडिशनल आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो. आणि क्वालिटी दिल्यानंतर ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी होतातच. येस, एक्झॅक्टली. आणि तुमच्या सगळ्यांच्या ब्लेसिंगने आपल्याला तसंच आहे, माउथ पब्लिसिटीनेच आतापर्यंत आपला बिझनेस सुरू आहे. आणि आपण स्कूल कॉलेजेसला पण आपण मेंटेनन्स देतो किंवा असे छोटे वर्कशॉप वगैरे घेतो जेणेकरून हा अवेअरनेस अजून स्प्रेड होईल. आणि प्लांट्स किंवा जे म्हणतात एक व्यक्ती एक झाड असं करून आपण पर्यावरणाचं संतुलन राखू शकतो. नक्कीच. कारण मला असं वाटतं आपण सगळ्यांनी कोविड हा जो आहे हा अगदी कठीण काळ फेस केलाय. आणि त्यावेळेला जर कशाची कमतरता निर्माण झाली तर ती होती ऑक्सिजन आणि ब्लड. आणि ऑक्सिजन निर्मिती ही होत नव्हती किंवा कमी होती. आणि सध्या आपण बघतोय की झाडं कमी झाल्यामुळे ओझोन वायूचा थर जो आहे तो कुठेतरी पातळ झालाय. मग त्यामुळे आपल्या पर्यावरणावरती जे काही ऱ्हास होतोय किंवा या वर्षीची गरमी, या वर्षीचा उन्हाळा आपण बघितलाय काय, आपण कोणत्या लेवलचं फेस केलंय. तर या सगळ्यासाठी तुम्हाला काय वाटतंय, झाडे कशी मदतशीर ठरू शकतात? आपण असं आता मुंबईसारख्या ठिकाणी मोठे फ्लॅट्स किंवा काही असं खूप रेअरच आहेत, पण ऍटलिस्ट तुम्ही इंडोर, जसं आता मी त्या समोर स्नेक प्लांट ठेवलाय, हे तर खूप छोटं झाड आहे, लो मेंटेनन्स आहे. बिकॉज आजकाल लोकांची ती एक समस्या असते की आम्ही आता वर्किंग आहोत, मग आम्ही कशी याची काळजी घ्यायची, मग ते मरून जातात किंवा काही. सुरुवात अशा छोट्या झाडांपासून करा जेणेकरून त्याचं मेंटेनन्स पण खूप कमी आहे, प्लस त्याचे बेनिफिट्स पण खूप आहेत. म्हणजे तुमच्या घरी एक पॉझिटिव्हिटी येते, एक ग्रीन दिसतंय. म्हणजे रादर दॅन गोईंग फॉर आर्टिफिशियल प्लांट्स तुम्ही लाईव्ह प्लांट्स लावा ज्यांना अगदी आठवड्यातून 15 दिवसात एकदा पाणी येतं तरी पण ही झाडं सर्व्हाइव्ह होतात.
तर मग अशाने सुरुवात करा. एक झाड लावा छोटंसं, जेणेकरून तुम्ही पर्यावरणाचं संतुलनही राखू शकता, प्लस तुमच्या घरामधलं एन्व्हायरमेंट पण खूप चांगलं राहील. तर मग हा एकच म्हणजे असेल मेसेज. डेफिनेटली. त्या व्यतिरिक्त मॅम, म्हणजे आता मला जाणून घ्यायला म्हणजे मी खूप उत्सुक आहे की तुम्ही गेली अनेक वर्ष आता ही नर्सरी सांभाळताय. जेव्हा सुरुवात केली, कारण आता तुम्ही नर्सरी फक्त झाडं तिथे ठेवली आहेत आणि येणाऱ्या प्रत्येकाला तुम्ही झाडं देताय किंवा ती सेल करताय, फक्त हाच पार्ट नाहीये. अदर दॅन दिस तुम्ही खूप गोष्टी करताय. म्हणजे मला प्लांट डे केअर हे तर मला कॉन्सेप्ट खूप कमाल आहे आणि मला सिरियसली ही गोष्ट तुमच्याकडून कळते. मे बी मला माहीत नसेल किंवा मी त्या बाबतीत इतकी अवेअर नाहीये, त्यामुळे की काय, किंवा अजून बऱ्याचशाच लोकांना माहितीही नसेल माझ्यासारखे जे असतील की हा नाही माहिती आहे आम्हाला प्लांट डे केअर. तर ही कॉन्सेप्ट तुम्हाला कशी सुचली आणि कसा रिस्पॉन्स मिळत गेला प्लांट डे केअरच्या कॉन्सेप्टला? खूप चांगला. ऍक्च्युली प्लांट डे केअर ही अशी सर्व्हिस आहे ना, म्हणजे खूप लोकांचं असं एक असायचं की जेव्हा बाय करायला येतात तेव्हा की बाय तर आम्ही करतो, पण मग आम्ही जेव्हा वेकेशनला जातो तेव्हा मग ती झाडं नाही जगत आहेत किंवा काही, किंवा त्यांचं मग तेव्हा कसं करायचं. मग ते इरिगेशन सिस्टीम वगैरे येते, पण मग ते काही वेळेला खर्चिक असतं, तर लोकांना पैसे पण तेवढे नसतात त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचे. मग असं काय आहे, मग त्याच्यानंतर मग ही अशी कन्सेप्ट प्लांट डे केअर. जसं आपण मुलांना जेव्हा वर्किंग वुमन्स आहेत ते जेव्हा जॉब करायचं तर मुलांना मग ठेवून जातात, बाबा चला डे केअर मध्ये ठेवलं झालं, मग वाय नॉट आपण असं काहीतरी चालू करू जेणेकरून तुम्ही प्लांट आमच्याकडे आणून द्या फॉर दॅट पर्टिक्युलर डे. आपण मग त्यांना आपल्याकडे ठेवतो आणि जेव्हा मग तुम्ही आल्यानंतर, आणि हे खूप मामूली ह्याच्यामध्ये आहे, म्हणजे आपण फक्त ट्रान्सपोर्ट वगैरे कस्टमर बेअर करतं आणि प्लस आपण एक 40 रुपीज 50 रुपीज पर प्लांट फॉर 15 डेज वगैरे असे फक्त चार्जेस आहेत. म्हणजे जर का तुम्ही 5 ठेवले तर 5 मल्टिप्लाय बाय 5 एवढे करूनच फक्त होणार. त्यात आम्ही तुम्हाला फर्टिलायझर्स देतो घालून, म्हणजे घालतो प्लांटला प्रॉपर ट्रिमिंग मेंटेनन्स प्रॉपर होतो आणि मग नंतर आल्यानंतर परत आपण डिलिव्हरी करतो, जेणेकरून तुमचे प्लांट्सही राहतात, म्हणजे मरत नाहीत किंवा काही होत नाही आणि तुम्हाला पण तो एक आनंद जो असतो तो पण कायम राहू शकतो. एक्झॅक्टली. त्यामुळे आपण ते चालू केलं. खूप छान कॉन्सेप्ट आहे मॅम ही. पण मला आता म्हणजे तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी करताय, खरं तर ही प्रेरणा तुम्हाला कशी मिळत गेली, कोणाकडून मिळत गेली की हा आपण असं करूयात, किंवा फक्त नर्सरी सुरू न करता त्याच्यामध्ये इतर सगळ्या ऍक्टिव्हिटीज सुरू करूयात? ऍक्च्युली प्रेरणा म्हणण्यापेक्षा मी सेल्फ ह्यानेच खरं जास्त थोडंफार झालं. बिकॉज बिईंग अ कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कसं होतं की आपण कॉर्पोरेट सेक्टरमध्ये एक थोडं होतं की आपण म्हणजे जेव्हा जॉब करतो तेव्हा इट्स लाईक आपण दुसऱ्यासाठी करत असतो, पण त्याचे म्हणा आउटपुट म्हणा किंवा काही या गोष्टी आहेत, जर आपण 30 महिने स्वतःसाठी केली तर इट्स बेटर आहे की आपलं स्वतःचं पण ग्रूमिंग पण होतं, स्वतःची एक इम्प्रुव्हमेंट पण होते, प्लस एक म्हणतात ना समाजाला काहीतरी परतफेड करण्याची पण एक गरज असते, संधी मिळते. कारण खूप जण म्हणतात की तुम्ही झाड लावताय खूप पुण्याचं काम करता, बिकॉज आपण एक, आणि म्हणतात ना एक छोटीशी इम्युनिटी पॉवर पण बूस्ट होते आपली स्वतःची पण, कारण आपण मातीमध्ये हात घालतो, एक थोडेसे स्ट्रेस बुस्टिंग आहे, सगळ्या गोष्टी आहेत, मन इतकं रमतं या सगळ्या गोष्टींमध्ये. मला याविषयी यापेक्षा अजून जाणून घ्यायला आवडेल की कोणताही व्यवसाय असू दे, तो सुरू करायचा म्हटलं तर बऱ्याच डिफिकल्टीज येतात. आपण बाकीच्या व्यवसायांबद्दल जर बोलायचं गेलं तर मे बी काही व्यवसाय जे आहेत ते कमी जागेत सुरू होतात, किंवा काही व्यवसायांना अगदीच थोडीफार एखाद्या रेंटवरती आपण गाळा जरी घेतला तरी त्यामध्ये ते होऊन जातं. पण नर्सरी, त्यात तुमच्याकडे आहेत मोर दॅन 10,000 प्लांट्स, त्यात इतक्या सगळ्या झाडांची काळजी, त्यात मुळात मग प्रश्न येतो हवामान, ऋतू, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा यांपासून त्यांचं व्यवस्थितरित्या संरक्षण. मग अशा बऱ्याच समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागलं असेल, तर त्यावेळेला तुम्ही स्वतःला कसं सांभाळलं आणि मुळात हा बिझनेस कसा सांभाळला? सुरुवातीच्या काळात कोणत्या कोणत्या अडचणी तुम्ही फेस केल्या? फर्स्ट तर असं होतं की एक तर माझं हे होतं की नर्सरी जर ओपन करायची तर ती जागेवरतीच करायची, शॉपमध्ये नाही. बिकॉज शॉपमध्ये केल्यानंतर रिस्ट्रिक्शन्स येतात, लिमिटेड स्टॉक आला, लिमिटेड टाईप ऑफ प्लांट्स आले. बिकॉज तुम्ही नर्सरी जेव्हा शॉपमध्ये असेल तेव्हा इंडोर प्लांट्सच तुम्ही जास्त ठेवू शकता, आउटडोर बिकॉज त्यांना ऊन लागत नाही, किंवा ठेवली तर खूप मामूली ठेवू शकता. त्या गोष्टी त्यामुळे जमीन जर जमिनीवरच ठेवायचं, जमिनीवर असेल तर मग प्लस आता ह्यांना जसं झाडं आहेत म्हटलं तर पाणी पाहिजे, तुम्हाला इलेक्ट्रिसिटी पाहिजे, ह्या गोष्टी जिथे आहेत तिथेच प्रॉपर. आणि थोडंसं मग म्हणतात ना की एक थोडं रेलचेलवाला रस्ता पाहिजे, जेणेकरून तुमच्याकडे कस्टमर असं नाही होत की नर्सरी तुम्ही कुठेतरी आडमार्गाला घातली आहे आणि मग तिथे होत आहे. त्यामुळे त्या बेसिक नीड्स होत्या, मग त्या समाव फुलफिल झाल्या बाय ग्रेस ऑफ गॉड, आणि नंतर आपण सुरू केलं. फर्स्ट चॅलेंज तर हे असतं की तुम्हाला हे फिजिकल वर्क आहे, त्याच्यामुळे मेन एम्प्लॉई हवेत तुमच्याकडे. इट्स अ टीम वर्क.
कुठचाही बिझनेस म्हणा किंवा काही म्हणजे असं नाही की नर्सरीज, कुठचाही बिझनेस असेल तर टीमवर्क आलं, ज्याच्यामध्ये तुम्ही असाल तर तुमच्याबरोबर काही माणसं असेल तरच तुम्ही पुढे जाऊ शकता, ग्रो होऊ शकता. एक्झॅक्टली. आणि माझं एक होतं की बिईंग महाराष्ट्रीयन, बिईंग मराठी, मला एम्प्लॉई पण मराठीच ठेवायचं होतं क्या सुरुवातीपासून. मग त्याच्यामुळे माझ्याकडे आत्तापर्यंत तरी मी असे एक म्हणजे नॉन महाराष्ट्रीयन किंवा युपी, बिहार असे लोक नाही ठेवले. त्यामुळे ते एक होतं. थोडंसं ती एक माझी खंत आहे की आपले लोक थोडं याच्याकडे कमीपणाने बघतात किंवा तेवढं नाही पुढे येत करण्यासाठी. आय एम व्हेरी शॉक्ड की असं काय म्हणजे हे इतकं स्ट्रेस बस्टिंग आहे. हो, पण आहे तुम्ही थोडंसं. घरामध्ये जरी तुम्ही एखादं ट्री प्लांटेशन करताय, झाडं लावताय, म्हणजे ज्यांना हे खरंच वाटतंय ना कुठेतरी त्यांनी खरंच झाडं लावून बघा यार. कितीही आणि ऍक्च्युली असं नाही की तुम्ही नर्सरीतच त्यासाठी जॉब करायला पाहिजे, तुम्ही घरी पण लावून करू बघा. शकता. जेव्हा आपण वर्किंग असतो आणि समजा आपल्याला वीकली ऑफ एकच फक्त आहे संडे, तर तुम्ही ऍटलिस्ट त्या संडेला झाडांना खत घाला, झाडांना पाणी घाला दिवसातून. ते खूप स्ट्रेस बस्टर आहे आणि तुम्हाला जो वीकमध्ये जो तुम्ही थकता ना, ते पूर्ण थकवा त्या एका कामामुळे निघून जातो. निघून जातो. त्यामुळे ह्या तुमचा काही गोष्टी वेळ आहेत. आणि या सगळ्या सगळ्या गोष्टी गोष्टी खूप छान खूप छान manage होतात. एक्झॅक्टली. तर ते थोडंसं आहे. हे काही चॅलेंजेस आहेत, म्हणजे एम्प्लॉईचे जास्त चॅलेंजेस आहेत. बाकी तर सगळ्या गोष्टी आता टू बी ऑनेस्ट की आपण जर बिझनेस करतोय म्हटल्यानंतर की आपण गिव्ह अप करणाऱ्यातली आपली नसते. नाहीये. हा, लक्ष्मीबाई आपले हे आहेत, प्रेरणास्थान आहे. एक्झॅक्टली. क्या बात आहे. श्रोते हो, आपल्या आजची मुलाखत जी आहे ती फार विशेष आहे, कारण आज आपण जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ईशा कदम यांच्यासोबत हा दिलखुलास संवाद साधत आहोत. त्यांची गार्डन बकेट नावाची ही आहे, स्वतःची नर्सरी आहे आणि ही झाडं जी आहेत ती म्हणजे असं म्हणतात की सुरुवात जी आहे ती स्वतःपासून करावी आणि ही सुरुवात आपण करतोय. तर मला असं वाटतंय शी इज द सोर्स पर्सन की हा तिकडून आपण कनेक्ट होऊ शकतो किंवा तिथून आपण सुरुवात करू शकतो. तर ईशा मॅडम सोबतच्या ह्या ज्या दिलखुलास गप्पा आहेत, ही मुलाखत आहे, ही अशीच सुरू राहणार आहे. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. Acharya 90 FM 90 FM. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि येस, आज आहे जागतिक पर्यावरण दिन आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण ईशा कदम यांच्यासोबत छान दिलखुलास संवाद साधत आहोत, ज्यांची गार्डन बकेट नावाची नर्सरी आहे. आणि ही नर्सरी अगदी छोटी किंवा अशीच फक्त सेलिंगसाठी असं ठेवलेले असं काही नाहीये. नर्सरीच्या माध्यमातून खऱ्याखुऱ्या पद्धतीने त्यांनी निसर्गाविषयी म्हणा किंवा झाडांविषयी म्हणा, पर्यावरणाविषयी म्हणा, त्या जागरूकता निर्माण करण्याचे काम करतायत. मॅम, पुढचा प्रश्न असा आहे की सध्या मार्केटमध्ये कोणत्या प्रकारच्या झाडांना जास्त मागणी आहे? म्हणजे आज आपण पाहतोय की सोशल मीडियामुळे का होईना जो तो आहे तो आपल्या घरात झाडं लावायला लागल्या. घरांमध्ये म्हणा किंवा बाहेर वृक्षारोपणाचे बरेच कार्यक्रम होतात. तुम्ही यांना सुद्धा ट्री जे आहेत, प्लांट्स आहेत ते प्रोव्हाइड करता. पण सध्या कोणत्या प्रकारच्या झाडांना जास्त मागणी आहे? सध्या इंडोर प्लांट्सना जास्त मागणी आहे. म्हणजे जसं आता तुम्ही मगाशी म्हणालात की कोरोनाने आपल्याला ऍक्च्युली शिकवलं की झाडांचं किती महत्व आहे ते, बिकॉज ऑक्सिजनची कमतरता आता होतीये किंवा काही, आणि त्यावेळी ऑक्सिजन जास्त गरजेचा होता. त्यामुळे इंडोर प्लांट्समध्ये मोस्टली ऑक्सिजन रिलेटेड जे प्लांट्स आहेत त्याची जास्त रिक्वायरमेंट आहे. आणि मग त्यासाठी स्नेक प्लांट झाला, अरिका पाम आहेत, असे काही प्लांट्स आहेत. किंवा ह्युमिडिटी आता वाढतीये बाहेर, त्याच्यामुळे रबर प्लांट सारखे काही प्लांट्स आहेत, पीस लिली सारखे आहेत. काही लोक खूप आजकाल वास्तुशास्त्र वगैरे त्या गोष्टी पण खूप मानतात. त्याच्यामुळे वास्तुशास्त्र रिलेटेड काही आहेत प्लांट्स, प्रॉस्पेरिटीसाठी असेल किंवा पॉझिटिव्हिटीसाठी असतील, सक्सेससाठी आहेत. बिकॉज आजकाल लोकांना त्या खूप इम्पॉर्टंट झालं आहे. आजकाल म्हणणं होतं, पण आता त्याचा इम्पॉर्टन्स खूप जास्त झालाय. लोक आजकाल न्यूमरॉलॉजी वगैरे ह्या गोष्टी पण खूप मानतात. त्याच्यामुळे त्या रिलेटेड काही प्लांट्स असतील तर ते, त्यामुळे ह्या अशा रिलेटेड जे प्लांट्स आहेत त्याची आजकाल मागणी खूप आहे. लँडस्केपिंग मध्ये म्हणाल तर आजकाल लोकांना खूप आउट ऑफ इंडिया जसं असतं लँडस्केपिंग किंवा काही, तर त्या पद्धतीचे कलरफुल तुमच्या पुढे असावं म्हणून. आणि आजकाल बिल्डर सुद्धा इन्सिस्ट करतात की एक छोटं तरी एक लँडस्केपिंग तुमच्याकडे असायला पाहिजे. त्यामुळे तसे कलरफुल थोडेसे फोलिएजवाले प्लांट्स झाले किंवा काही फ्लावरिंग प्लांट्स झाले, तर अशा एक्झॉटिक प्लांटची पण खूप रिक्वायरमेंट आहे सध्या. क्या बात आहे.
या व्यतिरिक्त मॅम तुमच्या नर्सरीमध्ये आत्ताच आपण उल्लेख केला की 10,000 जास्त झाडं आहेत, जास्त रोपं आहेत. तर नर्सरीमध्ये आहेत ती झाडं कोणत्या कोणत्या प्रकारची आहेत, म्हणजे आउटडोर, इनडोर किंवा कशी झाडं आहेत, कशी रोपं आहेत? आता आपल्याकडे आउटडोर मध्ये सगळ्या प्रकारचे आहे, जसं ऑक्सिजनचे आले, ह्युमिडिटी झाले, वास्तुशास्त्रानुसार म्हणजे पॉझिटिव्हिटी, प्रॉस्पेरिटी त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने झाले. आउटडोर प्लांट्स मध्ये आपण एक्झॉटिक प्लांट्स झाले किंवा मसाल्याचे पदार्थ जे असतात, म्हणजे ऑल स्पाइस किंवा तमालपत्र वगैरे जे आहेत त्या प्रकारचे झाडं आहेत. मोठे मोठे झाडांमध्ये आपण नारळापासून सगळे सुपारी वगैरे ती झाडं आहेत. अरे वा. पण मग मेडिसिनल प्लांट्स आहेत. सॉरी टू डिस्टर्ब यू, बट मुंबई सारख्या ठिकाणी या झाडांना मागणी आहे जे अगदीच एन्थुझियास्टिक आहेत किंवा आजकाल खूपशा लोकांचे फार्म हाऊसेस आहेत, पनवेलच्या बाहेर म्हणा किंवा इकडे पालघर वाडाच्या तिकडे वगैरे, ते लोक ह्या पद्धतीच्या खूप प्लांटेशन करतात. किंवा मोठ्या मोठ्या बिल्डर्सना लँडस्केपिंग मध्ये पण अशी मोठी झाडं लागतात, म्हणजे नॉट मसाल्याचे वगैरे, पण मग दुसऱ्या पद्धतीचे तसे पण आहेत. शोकेसचे वगैरे झाडं आहेत जे बऱ्याच वेळेला बिल्डिंगच्या बाहेर किंवा इथे लावले किंवा काही, किंवा फ्लावर्स प्लांट्स आपले आहेत ते विविध मेडिसिनल प्लांटचं पण एक सेक्शन आहे आपल्याकडे. प्लस आपल्याकडे हर्ब्सचे प्लांट्स पण मिळतात. किंवा जर का काही लोकांना प्लांटेशन रेडी प्लांट नको हवे असेल तर सीड्स आपण आपल्याकडे मिळतात, म्हणजे तुम्ही सो करून तुम्हीच एक आनंद घेऊ शकता की ते कसे ग्रो होतात सीड्स. ते सुद्धा आहे. क्या बात आहे. आता तुम्ही हे सेक्शन सांगितल्यानंतर आय एम लाईक की वाव, मला लवकरात लवकर जाऊन नर्सरी व्हिजिट करायची. कारण जसं की तुम्ही म्हणालात की यामध्ये शिक्षण किती मॅटर करत आहे. आज यू बिंग अन एज्युकेटेड नर्सरी फाउंडर किंवा मेकर, तुम्ही छान सेक्शन्स बनवलेले आहेत किंवा जे अगदीच हेल्दी प्लांट्स आहेत, जे मच निडेड प्लांट्स आहेत, ते तुम्ही ठेवलेत. आणि हे खूप जास्त मला असं वाटतं की इंटरेस्टिंग आहे की फक्त बऱ्याच वेळेला आपण पाहायला गेलो तर फुल झाडं किंवा कॉमन काही प्लांट्स आहेत ते अवेलेबल मिळतात, सीझनल प्लांट्स आपल्याला पाहायला मिळतात. पण या पलीकडे जाऊन जे आपण एक्झॅक्टली ट्री प्लांटेशन म्हणतो किंवा खऱ्या अर्थाने वृक्षारोपण करायचं असेल तर ते कसं असेल, तर त्यासाठी तुम्ही फोकस केलाय. आणि मला असं वाटतं की मी आज खूप मला लकी समजते किंवा आज पर्यावरण दिनानिमित्त मी तुमचे इंटरव्ह्यू घेते, कारण येस, या गोष्टींविषयी जागरूकता निर्माण करायला हवी. कारण बऱ्याच जणांना, म्हणजे मला झाडं लावायला आवडतात म्हणून मी जाते आणि मग छान कोणते तरी सीझनल झाडं घेऊन येते, पण या व्यतिरिक्त इन हाऊस झाडं म्हणा किंवा जसं तुम्ही आता मेडिसिनल प्लांट्सचा उल्लेख केला, तर ती झाडं म्हणा, ही झाडं पण आपल्यासाठी खूप इम्पॅक्टफुल आहेत. पण मग तुम्हाला असलेली आवड, तुम्ही काहीतरी चांगल्या गोष्टीतून जेव्हा करता, म्हणजे त्याच्यातून काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करता, तेव्हा त्याचा इम्पॅक्ट हा मला असं वाटतं खूप जास्त येतो. मेडिसिनल प्लांट विषयी जाणून घ्यायला मला आवडेल. तुम्ही आता मसाल्याच्या काही झाडांचा, त्या पानांचा उल्लेख केलात, ते ठीक आहे की ते आपल्याकडे ते स्पीसीस आहेत आणि ते आपण करतो किंवा काय, पण मेडिसिनल प्लांट्स काळजी घेण्याच्या दृष्टीने कसे आहेत किंवा काय, त्यांना खूप जास्त केअर लागते किंवा ते कुठे आपण हे करू शकतो? नाही, असे नाहीये. आता जसं आपल्या गावी आता तुम्ही अडुळशाची झाडं वगैरे असतात, म्हणजे जेव्हा गावी तर सर्दी झाल्यानंतर मोस्टली लोक डॉक्टरकडे जात असते, कफ झालाय, अडुळशाची पानं आणायची काढून त्याचा तो म्हणजे काढा करायचा आणि तोच प्यायचा, जे एक्सप्लोरंट सारखं काम करतं. इथे अडुळशाचं झाड आपल्याकडे आपण जागे अभावी म्हणा किंवा काही नाही लावत, पण ते झाड असं नाही की खूप मोठं म्हणजे वडपिंपळ सारखं होतं, ते छोटंसं श्रब सारखंच पण राहू शकतं जर आपण त्याला कटिंग केलं. तर त्यामुळे तशी आपल्याकडे झाडं आहेत जी तुम्हाला साध्या म्हणजे शुल्लक ह्याच्यासाठी पण यूज करू शकतो आपण. बरोबर. तसं आहे. ओव्याचे झाड आहेत. ओव्याचे झाडं तर तुम्ही फक्त त्याचे म्हणजे नुसतं भजी करण्यासाठी नाही, पण ते ऍज अ मॉस्क्युलर रेपलंट पण काम करतं. म्हणजे त्याचा जो वास एवढा उग्र आहे, तो लावल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली मच्छर पण येण्याचं नाही येणार. आपल्याकडे मॉस्क्युलर रेपलंट पण झाड आहेत, ओडोमास सारखे वगैरे, त्याच्या जे झाडांच्या ह्याने पण म्हणजे मॉस्किटो येत नाही. मेडिसिनल मध्ये अजून आपण चहाची पात आहे. बेसिकली काही या गोष्टी आहेत जे इझी टू ग्रो आहेत, इझी टू मेंटेन पण आहेत. इन्सुलिन प्लांट आहे ज्याच्या पानांचा उपयोग होतो. अजून असे बरेच आहेत म्हणजे काही. क्या बात आहे. मला असं, मी असं थोड्या वेळाने असं होईल की वाव, तुम्ही सांगा, मला ऐकूनच इतकं छान वाटतंय. क्या बात आहे. मॅम, या व्यतिरिक्त बऱ्याच आता असं झालंय की हवामानाचा बदल होतो आणि या बदलांचा हा नर्सरी व्यवसायांवरती काही परिणाम होतोय का किंवा काय, कशी काळजी? बिकॉज असं असतं की रेनी सीझन मध्ये मोस्टली प्लांटेशन लोक करत नाही.
किंवा असं होतं त्यामुळे रेनी सीझनमध्ये थोडा स्लॅक असतो आपला बिझनेस. किंवा समजा आता वेकेशन पिरियड असतो जेव्हा लोक खूप गावी जातात किंवा काही, त्यावेळी थोडा स्लॅक असतो. बट तो एक सायकल असतेच, म्हणजे प्रत्येक बिझनेसमध्ये असते. Of course. सेम इथे पण तेच होतं. पण मग मे एंडिंग म्हणा किंवा जूनचे जेव्हा स्टार्टिंग डेज असतात तेव्हा लोक प्लांटेशन करायला लागतात. दिवाळीचे दिवस असतात तेव्हा लोक नवीन घराची सजावट करण्यासाठी तेव्हा प्लांटेशन करतात, इंडोर प्लांट्स वगैरे. त्यामुळे इट्स अ सायकल. त्यामुळे म्हणजे त्यामुळे फ्लो flow आहे, आहे. तो फ्लो आहे. बरोबर. मॅम, या व्यतिरिक्त मला खरं तर पर्यावरण संरक्षणामध्ये नर्सरीची भूमिका किती इम्पॉर्टंट आहे, काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की पर्यावरणासाठी प्लांटेशन लावण्यासाठी तुम्हाला एक सोर्स पाहिजे कुठचा तरी. जसं बँका आहेत जे सोर्स ऑफ इन्कम पैसे देण्यासाठी आहेत किंवा काही आहे, तसं नर्सरीमध्ये तुम्हाला एका ठिकाणी तुम्हाला मल्टिपल व्हरायटीचे प्लांट्स मिळू शकतात जर कुणाला आवड असेल तसं. त्यामुळे नर्सरी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते. ॲट वन प्लेस यू कॅन गेट मेनी व्हरायटीज ऑफ प्लांट्स. बरोबर. मॅम, या व्यतिरिक्त तुम्हीही पर्यावरण दिनानिमित्त काही वेगळे उपक्रम राबवताय. खरं तर मला त्याविषयी जाणून घ्यायचं आहे, कारण आपण मगाशीच उल्लेख केला की केवळ फक्त मी नर्सरी ओपन केली आणि मी फक्त बसलीये किंवा येणाऱ्यांना फक्त मी ते प्लांट सेल करते असं नाहीये. तर या पलीकडे जाऊन तुम्ही वेगळ्याच अनेक मोहिमा राबवताय. तर त्याविषयी मला जाणून घ्यायचं आहे. पण इथे आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत आणि आपला आजचा विशेष सेगमेंट आहे हा जागतिक पर्यावरण दिनाविषयी आहे. आणि आज आपण ईशा कदम यांच्यासोबत छान दिलखुलास गप्पा आणि संवाद हा जो आहे आपला इथे सुरू आहे. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. Acharya 90 FM 90 FM. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FMच्या माध्यमातून आपण नेहमीच छान वेगळ्या मुलाखती घेत असतो. आणि आपला आजचा विशेष हा जो उपक्रम आहे, अर्थात विशेष कार्यक्रम जो आहे, हा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आहे. आणि आपण या मुलाखतीमध्ये गार्डन बकेट ही नर्सरी ज्यांनी सुरू केली आणि गेली अनेक वर्ष या नर्सरीच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अनेकांना झाडं ज्या देत आहेत, अनेकांना रोपटे देत आहेत किंवा त्यांच्या नर्सरीमध्ये सुद्धा झाडं ज्या लावतायत, त्या ईशा कदम यांच्याशी आपण छान दिलखुलास संवाद साधत आहोत. आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मी ब्रेकनंतर स्वागत करते आणि या मुलाखतीला सुरुवात करते. मॅम, मुलाखतीला पुढे सुरुवात करण्यापूर्वी मला मुळात हा प्रश्न आहे की आपण लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी तुम्ही सध्या काही उपक्रम तुम्ही सुद्धा करताय. पर्यावरण दिनानिमित्त तुम्ही काही उपक्रम राबवणार? आपण आता 5th ला आहे, उद्याच आहे एन्व्हायरमेंट डे. तर आपण त्यानिमित्त, उद्या तर वर्किंग डे आहे त्याच्यामुळे तसं लोकांना नाही शक्य होते, पण संडेला आपण करतोय. आपल्या नर्सरीमध्येच आपण एक प्लांटेशन ड्राईव्ह ठेवलाय. त्याच्यामध्ये तुम्हाला प्लांट्स दिले जातील आणि बेसिक कन्सेप्ट ही आहे की एक प्लांटेशन पण करा तुमच्या हाताने, तो एक आनंद पण तुम्हाला मिळेल, बिकॉज जागेअभावी काही लोक करू नाही शकत. आणि ते जे प्लांट आहे ते इट्स अ अडॉप्शन बेसिस. म्हणजे जर का फॉर एक्झाम्पल तुम्ही एक प्लांट लावताय, तुम्हाला त्याचा टॅग लावून दिलं जाईल ते प्लांटला, प्लस तुम्ही केव्हाही वाटलं तर तुम्ही येऊन बघू शकता की माझं प्लांट कसं ग्रो होत आहे ते. क्या बात हे एक आहे. प्लस आपण एज्युकेशनल ट्रिप्स ठेवतो आपल्या नर्सरीमध्ये, नेचर ट्रेल सारखं. छोट्या मुलांना येतात त्यांना आपण एक इन्फॉर्मेटिव्ह सेक्शन असतं की ही झाडं आहेत, कारण मुलांना आजकाल सिलेबसमध्ये क्लाइंबर्स, क्रीपर्स किंवा स्ट्रेट वाढणारी झाडं आहेत, स्टेम, लिव्स वगैरे सगळ्या गोष्टी असतात. तर आपण थोडंसं एक एज्युकेशनल पॉईंट ऑफ व्ह्यूने तशी थोडी इन्फॉर्मेटिव्ह देतो त्यांना इन्फॉर्मेशन, जेणेकरून त्यांचं पण एज्युकेशन प्लस एक नेचरमध्ये जाण्यासाठी पण त्यांना एक हे मिळतं. किंवा योगा इन नेचर किंवा पंचतत्व का इम्पॉर्टंट आहेत किंवा कसं आहे ते आपण नेचरमध्ये, अशा पद्धतीचं आपण वर्कशॉप करतो नर्सरीमध्ये. क्या बात आहे. म्हणून म्हणाले ना की फक्त त्यांनी नर्सरी नाही ओपन केली आहे, नर्सरीच्या माध्यमातून असं नाही, एक मेन पॉईंट असतो आणि त्याला सबटायटल्स असतात किंवा सब पॉईंट्स असतात आपण असं म्हणूयात. तर हे मॅमचं तसं केलंय की मेन फोकस इज द नर्सरी आणि त्याच्यातून आपण काय अजून सब पॉईंट्स बनवू शकतो, तसं त्यांनी वेगवेगळे उपक्रम बनवलेले आहेत आणि हे खूप कमाल आहे. म्हणजे मी म्हणेन की तुम्ही, मी आता टोटली समजू शकते की तुम्ही स्वतःला किती बिझी ठेवलाय आणि स्वतःला बिझी ठेवून इतरांना आनंद कसा देता येईल हा तुमचा एक जो मेन फोकस आहे तोही मला याच्यातून दिसून येतोय. मॅम, या व्यतिरिक्त शाळा असतील, कॉलेजेस असतील, यांच्यासोबत काय तुम्ही काम करताय का?
हां, आपण जसं तुम्ही मगाशी म्हटलं, आपण सर्व्हिसेसमध्ये आपण मेंटेनन्सचे सर्व्हिस देतो, गार्डन मेंटेनन्सचे. म्हणजे सोसायटीज किंवा स्कूल कॉलेजेस आहेत, त्यांच्यामध्ये जेव्हा गार्डन्स आहेत त्या मेंटेनन्ससाठी गार्डनर लागतो त्यांना. सध्या आपण अमिटी स्कूल जे आहे बेलापूरला, तिथे आपला एक गार्डनर जातात किंवा मग तशा आहेत. एपीजे स्कूलमध्ये आपण करत होतो. असे काही स्कूल्स आहेत त्याच्यामध्ये आपले गार्डनर जातात, जे डेली बेसिसवरती जाऊन गार्डन मेंटेनन्सची कामं करतात. क्या बात आहे, क्या बात आहे. मॅम, खरं तर ही मुलाखत आणि या गप्पा संपूच नाही असं वाटतंय, पण खरं तर प्रत्येक गोष्टीला कुठेतरी थांबावं लागतं, म्हणून केवळ आजच्या मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आपण आलेलो आहोत. फक्त महिला म्हणून हा जेव्हा तुम्ही व्यवसाय करताय, हा अनुभव तुमचा कसा राहिलेला आहे आणि महिला उद्योजिका म्हणून एक काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न तुम्ही केलाय, कसं वाटतंय, काय सांगाल आणि इतर महिलांना काय सांगाल? खूप छान अनुभव आहे. विथ फॅमिली सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे ह्याच्यामध्ये. जेव्हा आपण एखादी महिला बाहेर पडते जॉबसाठी म्हणा किंवा व्यवसायासाठी, जॉबसाठी पण एक असतं 9 to 5 केल्यानंतर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी संपते. जेव्हा जॉब व्यवसाय असतो तेव्हा 24/7 यू हॅव टू बी ऍक्टिव्ह फॉर एनी क्वेरी म्हणा किंवा काही असेल, काही रिक्वायरमेंट असेल, त्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. बिईंग अ फिमेल, ॲक्च्युली नर्सरी हा खूप वुमेन डॉमिनेटिंग आहे. त्याच्यामध्ये उभं राहायचं हा एक मोठा टास्क असतो, जो आत्ताच्या ह्याच्यामध्ये होत आहे. म्हणजे समहाऊ मॅनेज केलंय आपण आणि आहोत, आता आपली नर्सरी सस्टेन झाली आहे. त्याच्यामुळे ते आहे. मी सांगेन लेडीजना की तुम्ही पुढे या. ह्याच्यामध्ये खूप असं काही इन्व्हेस्टमेंट नाही, फक्त इन्व्हेस्टमेंट आहे तुमच्या बेसवरती डिपेंड राहतं ते किती इन्व्हेस्टमेंट करायची कुठच्याही बिझनेससाठी. पण एक आहे, जर करण्याची काही इच्छा असेल तर काही गोष्टी कमी नाही आहेत. म्हणजे फक्त आपलं एक म्हणतात ना, मनाची इच्छा पाहिजे, म्हणजे तुम्ही कुठेही काहीही करू शकता. त्यामुळे आणि हा व्यवसाय आहे जो तुम्ही घरातूनही करू शकता. आजकाल लोक असं नाही की नर्सरी सेटअपच पाहिजे, आजकाल ट्रेडिंग बेसिसवरती पण होतात. जसं आपण पण आता एक थर्ड पार्टी म्हणून काम करतो. म्हणजे तुम्हाला जर का तसं कुणाला तरी पुढे यायचं असेल तर नक्कीच मी माझी नर्सरी म्हणून मी एक सपोर्ट करेन. बाबा तुम्ही 5 झाडं घेऊन जा, तुम्ही सेल करा, तुमचे काही असतील त्याच्यामुळे अर्निंग पण होऊ शकतं. त्यामुळे मी हेच म्हणेन महिलांना की म्हणजे इट्स अ बिग अपॉर्च्युनिटी, ग्रॅब इट. कुठची पण अपॉर्च्युनिटी येते आणि करू शकतो आपण कोणी. येस, क्या बात आहे. आणि मॅम, जाता जाता आज जागतिक पर्यावरण दिन आहे, काय सगळ्यांना मेसेज द्याल? एक झाड, एक व्यक्ती, एक झाड, हेच मी सांगेन. बिकॉज आत्ता पर्यावरणाला खूप त्याची गरज आहे. ऍटलिस्ट एका माणसाने एक झाड जरी लावलं तरी पण खूप हरित क्रांती घडेल आणि खूप मोठा सपोर्ट होईल. क्या बात आहे. तर श्रोते हो, आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आज आपण ऐकत होतो ईशा कदम यांना, ज्यांची गार्डन बकेट नावाची नर्सरी आहे आणि 10,000 पेक्षा जास्त प्लांट्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. या व्यतिरिक्त पर्यावरणासाठी सुद्धा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न जो आहे ते ईशा कदम मॅडम करतायत. आणि मुळात झाडं लावणंच नाही तर त्यांचं संगोपन कसं करावं यासारख्या विविध गोष्टींवरती सुद्धा त्या ट्रेनिंग देतात किंवा त्यांचे वेगळे सेशन्स होत आहेत, त्यांचे वेगळे वर्कशॉप होतात. तर आज आपण ईशा मॅडम यांच्याशी छान हा दिलखुलास संवाद साधला. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणि तुम्ही जर झाडप्रेमी असाल, तुम्हाला जर झाडं लावायला आवडत असेल तर नक्कीच गार्डन बकेट ही जी नर्सरी आहे ईशा मॅडमची, नेरूळ सेक्टर 19 मध्ये, तिला व्हिजिट करा. आणि अशाच मुलाखतीसाठी आणि अशाच चांगल्या गप्पांसाठी आणि अशाच कार्यक्रमांसाठी स्ट्रेट येऊन मी आरजे कोमल ईशा मॅडम सोबत इथे तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.